रात्रीचे 9:30 वाजले होते. हायवेवरची वाहतूक मंदावली होती आणि माझ्या गाडीच्या मागच्या सीटवर शांतता पसरली होती. मला वाटलं माझा मुलगा झोपलाय, पण मला काय माहीत होतं की मी ज्याला माझा मुलगा समजून गाडीत घेऊन चाललोय तो माझा मुलगा नाहीच, तर दुसरंच काहीतरी आहे. ते काय होतं आणि ते माझ्या गाडीत कसं आलं? कधीकधी आरशात न बघता केलेली एक छोटीशी चूक तुमच्या आयुष्यातील शेवटची चूक ठरू शकते. नमस्कार मित्रांनो, मी सारिका आणि तुमचं स्वागत आहे मराठी भयकथा या आपल्या हक्काच्या चॅनलवर, जिथे आम्ही घेऊन येतो अशा भयकथा ज्या ऐकून तुमच्या काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. आजची कथा आहे संदीपची. 2017 मधली ही घटना विदर्भाच्या एका निर्जन हायवेवर घडली, जिथे एका बापाने रागाच्या भरात मागे वळून पाहिलं नाही आणि एका अनपेक्षित भयानक प्रवाशाला आपल्या गाडीत जागा दिली. या कथेचा शेवट तुम्हाला नक्कीच विचार करायला लावेल की पुढच्या वेळी हायवेवर गाडी थांबवताना आपण किती सावध राहायला हवं. मित्रांनो, ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातला थरार प्रत्येक वळणावर वाढत जाणार आहे. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्या पुढच्या भयकथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात? कमेंट्समध्ये तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका. चला तर मग गाडीची काच वर करा, सीट बेल्ट लावा आणि तयार व्हा आजच्या या भयानक प्रवासासाठी. माझं नाव संदीप. ही घटना जून 2017 मधली आहे, पण आजही त्या रात्रीचा विचार केला की माझ्या अंगावरचा काटा जात नाही. पश्चिम महाराष्ट्रातून विदर्भाकडे जाणारा तो माझा प्रवास होता. रस्ता लांबचा होता, जवळजवळ 6-7 तासांचा. दुर्दैवाने त्याच दिवशी माझ्या गाडीचा AC बंद पडला होता. जून महिन्याची ती दुपार. आकाशातून आग ओकत होती. मी गाडीच्या खिडक्या खाली केल्या होत्या, पण आत येणारा वारा सुद्धा गरम भट्टीतून आल्यासारखा चेहऱ्याला चटके देत होता. माझा 9 वर्षाचा मुलगा ओंकार मागच्या सीटवर बसला होता. बिचारा घामाने पूर्णपणे ओला चिंब झाला होता. उष्णतेमुळे आणि सततच्या प्रवासामुळे माझं डोकं भडाणलं होतं आणि स्वभावात एक विचित्र चिडचिड आली होती. संध्याकाळ होऊन रात्र झाली तरी उष्णता कमी झाली नव्हती. रात्रीचे 9:30 वाजले असतील. बाहेर मिट्ट काळोख पसरला होता. हेडलाईटच्या प्रकाशात फक्त समोरचा रस्ता आणि बाजूला वेगाने मागे जाणारी झाडं दिसत होती. गाडीत एक तणावपूर्ण शांतता होती. माझं आणि ओंकारचं मगाशीच भांडण झालं होतं. लहान मुलांची तीच ती कटकट आणि माझा वाढलेला पारा, आमच्यात काही बोचरे शब्द देवाणघेवाण झाले होते. तो रुसून खिडकीबाहेर बघत होता आणि मी रागात स्टेअरिंगवरची पकड घट्ट केली होती. तेवढ्यात मागून ओंकारचा लहानसा पण निश्चयी आवाज आला. बाबा, मला बाथरूमला जायचंय. मला खरं तर थांबायचं नव्हतं, पण त्याचा आवाज ऐकून मला गाडी थांबवलं भाग होतं. रस्त्याच्या कडेला एक जुनाट निळ्या रंगाचा फलक दिसला. विश्रांतीगृह 1 किलोमीटर. मी गाडीचा इंडिकेटर दिला आणि हायवेवरून गाडी खाली उतरवली. ते ठिकाण कसं सांगू तुम्हाला? ते एखादं सरकारी विश्रांतीगृह कमी आणि एखादं ओसाड झपाटलेलं ठिकाण जास्त वाटत होतं. तिथे पोचताच एका विचित्र शांततेने आमचं स्वागत केलं. एक जुनाट बांधकाम ज्याचे प्लास्टर निघाले होते. बाजूला 2 मोडकळीस आलेली पाकडी आणि 2 बंद पडलेली वेडिंग मशीन्स, जी अंधारात एखाद्या सांगाड्यासारखी दिसत होती. तिथे दिव्यांचा पत्ताच नव्हता, फक्त चंद्रप्रकाशाचा काय तो आधार. मध्य भकास जागेत एक गोष्ट प्रकर्षाने डोळ्यात भरत होती. त्या पूर्ण पार्किंगमध्ये फक्त एकच गाडी उभी होती. एक मोठा पांढऱ्या रंगाचा जुनाट पिकअप ट्रक.
त्याचं इंजिन बंद होतं आणि आत कोणी आहे की नाही हे त्या अंधारात दिसत नव्हतं. मी गाडी बाथरूमच्या थोडं जवळ नेऊन थांबवली, पण इंजिन बंद केलं नाही. माझ्या मनात अजूनही मगाच्या भांडणाचा राग होता. शिवाय त्या ठिकाणाचा ती भयान शांतता मला अस्वस्थ करत होती. ओंकारने मागचा दरवाजा उघडला आणि तो धावत बाथरूमच्या दिशेने गेला. मी गाडीतच बसून राहिलो. एरवी मी त्याच्यासोबत गेलो असतो, पण त्या क्षणी माझ्या इगोने मला रोखलं. मला वाटलं 2 मिनिटात येईल तो परत. मी समोरच्या अंधारात एकटक बघत राहिलो, पण माझे कान मात्र त्या पिकअप ट्रकच्या दिशेने लागलेले होते. मला काय माहीत होतं की हा अहंकार आणि हा छोटासा हलगर्जीपणा मला किती महागात पडणार आहे. मी स्टेअरिंगवर बोट वाजवत ओंकारची वाट पाहत होतो. 1 मिनिट गेला, 2 मिनिट गेला. त्या निर्जन जागी वेळ जणू थांबल्यासारखीच वाटत होती. बाहेरची ती भयान शांतता आणि गाडीच्या इंजिनचा मंद आवाज या व्यतिरिक्त तिथे काहीच नव्हतं. त्या शांततेत फक्त बाजूच्या झाडांचा सळसळाट अधूनमधून ऐकू येत होता. तेवढ्यात खट्टा असा आवाज झाला. माझ्या गाडीचा मागचा उजव्या बाजूचा दरवाजा उघडल्याचा आणि पुन्हा हलकेच बंद झाल्याचा आवाज आला. गाडीच्या सस्पेन्शनमध्ये थोडी हालचाल जाणवली, जसं कोणीतरी आत येऊन बसल्यावर गाडी थोडी खाली दबते. मला हायसं वाटलं. चला, आला एकदाचा, मी मनातल्या मनात पुटपुटलो. पण आणि हीच माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती. मी मागे वळून पाहिलं नाही. मगाशी झालेलं भांडण, डोक्यात असलेला तो राग आणि मनाचा तो दुराभिमान, यामुळे मी आरशात बघण्याचं कष्टही घेतलं नाही. मला वाटलं ओंकारच आहे, रुसून बसला आहे म्हणून गप्प असेल. मीही काहीच बोललो नाही. गाडी थेट गेअरमध्ये टाकली, ॲक्सिलेटरवर पाय दाबला आणि गाडी पुन्हा त्या काळोख्या हायवेवर चढवली. गाडीने वेग पकडला. मी हायवेच्या मेन लेनवर आलो. काही अंतर कापलं असेल. तोच माझ्या मागच्या आरशात 2 प्रखर हेडलाईट्स झळकले. कोणीतरी वेगाने माझ्या मागे येत होतं. मी सुरुवातीला दुर्लक्षच केलं, पण ते दिवे जवळ येत गेले, अजून जवळ, इतके जवळ की आता त्या प्रकाशामुळे माझे डोळे आरशातून दिपायला लागले होते. मी डोळे बारीक करून आरशात पाहिलं आणि माझ्या काळजात धस्स झालं. तोच पांढरा पिकअप ट्रक होता, जो त्या ओसाड विश्रांतीगृहावर उभा होता. हा माझ्या मागे का येतोय असा प्रश्न मनात आला. तो पिकअप ट्रकवाला विचित्र वागत होता. मी गाडी डाव्या लेनला घेतली त्याला रस्ता देण्यासाठी, पण त्यानेही गाडी डाव्या लेनला घेतली. मी वेग वाढवून 80वर नेला. त्यानेही वेग वाढवला. आता मात्र मला भीती वाटायला लागली होती. तो माझ्या गाडीच्या बंपरला अगदी खेटून चालत होता. तो सतत अप्पर डिपर करत होता. त्याचे हाय बीम लाईट्स माझ्या गाडीच्या केबिनमध्ये लकाकत होते. मला वाटलं कदाचित ड्रायव्हर दारू प्यायला असेल किंवा हा लूटमारीचा प्रकार असेल. माझ्या हाताला घाम सुटला होता. मी गाडी 100च्या स्पीडने पळवत होतो, तरीही तो माझी पाठ सोडायला तयार नव्हता. रात्रीच्या त्या अंधारात निर्मनुष्य रस्त्यावर एक अनोळखी गाडी माझा जीव घेणा पाठलाग करत होती आणि गाडीच्या आतली शांतता आता मला खायला उठली होती. मागच्या सीटवर बसलेला तो अजूनही शांत होता. एक शब्दही बोलत नव्हता. पण त्या ट्रकवाल्याला नक्की काय हवं होतं हे मला पुढच्या काही सेकंदात कळणार होतं. आता मात्र हद्द झाली होती. त्या पांढऱ्या पिकअप ट्रकने अचानक वेग प्रचंड वाढवला. इंजिनचा मोठा आवाज करत त्याने माझ्या गाडीला ओव्हरटेक केलं आणि काही कळायच्या आतच त्याने त्याची गाडी थेट माझ्या गाडीसमोर आडवी घातली. मी जीवाच्या आकांताने ब्रेक दाबले. टायरचा रस्त्यावर करकचून आवाज झाला. धूर निघायला आणि माझी गाडी हिसका देऊन जागीच थांबली. माझं डोकं स्टेअरिंगवर आदळता आदळता वाचलं. समोरच्या हेडलाईटच्या प्रकाशात धुळीचे लोट दिसत होते. माझं हृदय आता खशाशी आलं होतं.
मला वाटलं आता हा माणूस खाली उतरून मारामारी करेल आणि लुटेल. मी गाडी अजूनही ड्राईव्ह मोडमध्येच ठेवली होती. पाय ब्रेकवर होता. जर त्याने काही गडबड केली तर गाडी त्याच्या अंगावर घालून पळून जायची माझी तयारी होती. समोरून तो ड्रायव्हर ताडकन खाली उतरला. एक उंच सडपातळ माणूस, पण माझ्या अपेक्षेविरुद्ध त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, तर प्रचंड भीती होती. तो धावत माझ्या खिडकीजवळ आला. तो एखाद्या वेड्यासारखा हातवारे करत होता. तो खिडकीच्या काचेवर जोरात थापा मारत ओरडला, गाडी थांबव, दार उघडू नकोस. मी आतूनच ओरडलो, काय पाहिजे तुला? बाजूला हो, नाहीतर अंगावरून गाडी घालेन. त्याचे डोळे विस्फारले होते. त्याला थाप लागली होती. त्याने जे पुढचं वाक्य उच्चारलं ते ऐकून माझ्या रक्तातली उष्णता एका क्षणात गोठली. तो ओरडला, अरे मूर्खा, मागे वळून बघ. तो तुझा मुलगा नाहीये. तुझा मुलगा तिथेच मागे राहिलाय. तू कोणाला गाडीत बसवलंयस? त्याच्या त्या वाक्याने माझ्या मेंदूवर हातोडा मारल्यासारखा आघात केला. काही क्षणासाठी मला शब्दांचा अर्थच लागेना. काय पडपडतोयस? मी ओरडलो. पण त्याच वेळी माझ्या गाडीच्या मागच्या सीटवरून तो आवाज आला, क्लिक. गाडीचा मागच्या दरवाजाचा लॉक उघडलं गेलं होतं. माझ्या पाठीच्या कण्यातून एक थंडगार शिरशिरी गेली. मी अतिशय धीम्या गतीने थरथरत्या मानेने मागे वळून पाहिलं आणि माझा श्वासच तिथे अडकला. तिथे ओंकार नव्हता. तिथे एक पूर्ण वयस्क माणूस बसला होता, अतिशय उंच. त्याचे गुडघे पुढच्या सीटला टेकत होते. त्याचं डोकं गाडीच्या छताला घासत होतं. त्याने काळे कपडे घातले होते की अंधारामुळे तसे दिसत होते मला माहीत नाही. त्याचा चेहरा सावलीत लपला होता, पण त्याच्या अस्तित्वातून एक प्रकारची मृदुवत शांतता जाणवत होती. तो इतका वेळ माझ्या मुलाच्या जागी माझ्या गाडीत माझ्या अगदी मागे बसला होता आणि मला त्याची साधी चाहूलही लागली नव्हती. माझ्याकडे बघण्याची किंवा काही बोलण्याची तस्दी न घेता त्याने मागचा दरवाजा उघडला. तो शांतपणे गाडीतून खाली उतरला. तो धावला नाही. त्याने मागे वळून पाहिलंही नाही. तो अगदी संत गतीने एखाद्या सावलीसारखा रस्त्याच्या कडेला असलेल्या घनदाट झाडांच्या आणि उंच गवताच्या दिशेने चालत गेला. त्याची चालण्याची पद्धत ती अजिबात मानवी वाटत नव्हती. त्याचे हात थोडे जास्तच लांब वाटत होते. काही सेकंदातच ती भयानक आकृती त्या काळोख्या झुडपांमध्ये विलीन झाली. मी आणि तो पिकअप ड्रायव्हर, आम्ही दोघेही हायवेवर त्या भयान अंधारात स्तब्ध उभे होतो. माझ्या गाडीचा मागचा दरवाजा उघडाच होता आणि आत आता कोणीच नव्हतं. फक्त त्या अनोळखी भयानक प्रवाशाचा उरलेला एक विचित्र कुबट वास. माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. त्या भयानक आकृतीची भीती क्षणार्धात नाहीशी झाली आणि त्या जागी एका वेगळ्या चिंतेने कब्जा केला. ओंकार, माझा 9 वर्षाचा मुलगा, त्या ओसाड भयानक आणि झपाटलेल्या जागी एकटाच होता. मी त्या ड्रायव्हरकडे पाहिलं. त्याने फक्त डोळ्यांनीच मला मागे जाण्याचा इशारा केला. मी एका क्षणाचाही विचार न करता गाडी वळवली आणि ॲक्सिलेटर पूर्ण दाबून गाडी पुन्हा त्या विश्रांतीगृहाच्या दिशेने पळवली. रस्ता तोच होता, पण आता काळजाची धडधड वाढली होती. तो तिथे सुरक्षित असेल ना, हा एकच विचार डोक्यात होता. मी सुसाट वेगाने त्या विश्रांतीगृहावर पोचलो. हेडलाईटच्या प्रकाशात मला तो दिसला. ओंकार, तो बाथरूमच्या बाहेर त्या अंधारात आणि भकास शांततेत एकटाच उभा होता. चेहरा रडवेला झालेला आणि डोळ्यात प्रचंड गोंधळ. मी चालत्या गाडीतूनच उडी मारली आणि धावत जाऊन त्याला मिठी मारली. मला बघताच तो रडू लागला. बाबा, तुम्ही कुठे गेला होतात? मी बाथरूममधून बाहेर आलो तर गाडीच नव्हती. मी त्याला घट्ट धरून होतो. माझे शब्दच फुटत नव्हते. मी तिथे पोचलो आणि त्याच्या साधारण 30 सेकंदानंतर ती पांढरी पिकअप ट्रक तिथे पोचली. तो ड्रायव्हर खाली उतरला. आम्ही दोघांनी मिळून धापा टाकतच ओंकारला घडलेला प्रकार समजावून सांगितला की कशा प्रकारे गैरसमज झाला.
आणि कोणीतरी दुसरंच गाडीत बसलं होतं. ओंकार आश्चर्याने आणि कुतूहलाने ऐकत होता, पण त्याला त्या प्रसंगाचं गांभीर्य तेव्हा कळलं नाही. मी हात जोडून त्या पिकअप ड्रायव्हरचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानले. भाऊ, आज तुम्ही नसता आणि जर तुम्ही माझा पाठलाग करून मला थांबवलं नसतं तर मी माझ्या मुलाला कायमचं गमावलं असतं. माझे डोळे पाणावले होते. त्याने काहीच उत्तर दिलं नाही, फक्त मान डोलवली. आणि विशेष म्हणजे तो पुन्हा आपल्या ट्रकमध्ये बसला आणि ट्रक नेऊन पुन्हा त्याच जागी, त्याच अंधाऱ्या कोपऱ्यात उभा केला जिथे तो सुरुवातीला उभा होता. जणू काही तो त्या जागेचा आणि तिथे येणाऱ्या वाटसरूचा रक्षण करताच होता, किंवा तिथे अजून कशाची तरी वाट पाहत होता. आम्ही पुन्हा गाडीत बसलो. आता गाडीतलं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. मगाचा आबोला आणि ते भांडण कुठल्या कुठे पळून गेलं होतं. ओंकारला त्या घटनेबद्दल खूप कुतूहल होतं. तो सतत प्रश्न विचारत होता आणि मी मात्र त्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत होतो. आम्ही उरलेला पूर्ण रस्ता एकमेकांशी गप्पा मारत, एकमेकांना धीर देत पार केला. घरी पोचल्यावर आम्ही घरच्यांना सगळं सांगितलं, पण कोणाचाही त्यावर विश्वास बसला नाही. पण प्रामाणिकपणे सांगू, आजही मला एका गोष्टीचं विचित्र समाधान वाटतं की मी मागे वळून त्या व्यक्तीचा चेहरा पाहिला नाही. तो कोण होता, माणूस होता की दुसरंच काही, मला माहीत नाही. आणि कदाचित ते न बघणं माझ्या फायद्याचंच ठरलं, कारण मला भीती वाटते की जर मी त्याचा चेहरा पाहिला असता किंवा त्याने माझ्याशी काही केलं असतं तर कदाचित आज काय झालं असतं याची कल्पनाही करवत नाही. तर मित्रांनो, ही होती संदीप आणि ओंकारची ती थरारक रात्र, जिथे एका छोट्याशा रागामुळे आणि आरशात न बघण्याच्या एका चुकीमुळे त्यांचा प्रवास एका भयानक वळणावर पोचला होता. विचार करा, जर त्या पिकअप ट्रकच्या ड्रायव्हरने संदीपचा पाठलाग करून त्याला थांबवलं नसतं तर त्या अनोळखी प्रवाशाने पुढे काय केलं असतं. तो माणूस होता की एखादी अमानवी शक्ती हे कोणालाच माहीत नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की की हायवेवरचा प्रवास जितका रोमांचक असतो तितकाच तो अशा अनपेक्षित आणि गूढ संकटाने भरलेला असू शकतो. रात्रीच्या वेळी प्रवास करताना, विशेषतः अशा निर्जन ठिकाणी थांबल्यावर नेहमी सतर्क राहा. गाडीत बसण्यापूर्वी आणि गाडी सुरू करण्यापूर्वी एकदा मागे वळून खात्री नक्की करा की तुमच्यासोबत जे बसले आहेत ते तुमचेच आहेत ना. कारण कधीकधी अंधारात फक्त रस्ताच नाही तर माणसंही बदलू शकतात. तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली आणि संदीपच्या जागी तुम्ही असता तर काय केलं असतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या कथेने तुमच्याही अंगावर काटा आणला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि ही कथा तुमच्या त्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांना रात्रीच्या प्रवासाची आवड आहे. अशाच अंगावर शहारे आणणाऱ्या आणि झोप उडवणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या मराठी बाईकथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. जाण्यापूर्वी आपण त्या मित्रांची नावे घेऊया ज्यांनी आपल्या मागील कथांना खूप प्रेम दिलं आणि कमेंट्स केल्या. आजचे हॉरर फॅन्स आहेत राजेंद्र डोयले, अलिबाग, श्रीकांत म्हैसेकर, हैदराबाद तेलंगणा राज्य, किरण शिंदे, इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर, अनिरुद्ध कासारे, मुक्काम पोस्ट घाटनांदूर तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड, राधिका चांदोलकर, जोगेश्वरी मुंबई, आशा मनोहर नांगरे, वाळकी तालुका औंढा जिल्हा हिंगोली, ऋषिकेश सादळे, मळगे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर, संतोष गाडे, पिंपरी चिंचवड, नेहा गायकवाड, भांडूप मुंबई, अरुण सोनवणे, शिवाजी महाराजनगर, सातपूर नाशिक, स्वाती पाटील, शिरोली तुम्हाला जिल्हा कोल्हापूर. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मी सारिका लवकरच एका नवीन, अधिक भयानक आणि रहस्यमय कथेसह तुमच्या भेटीला पुन्हा येईल. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा.
आणि रात्रीच्या अंधारात एकटं असताना मागे वळून बघायला विसरू नका. शुभरात्री आणि धन्यवाद.